यानंतर बातमी कर्जमाफी संदर्भातली आहे। कर्जमाफीच्या 21 लाख लाभार्थ्यांची दुसरी यादी आज प्रसिद्ध झाली। यामध्ये 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे, तर 6 जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता सुरू आहे आणि आणखी 6 जिल्ह्यांमध्ये अंशतः आचारसंहिता आहे। त्यामुळे हे 12 जिल्हे वगळून 15 जिल्ह्यांची यादी आज जाहीर झाली। तर थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचं काम सुरू होईल, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी दिली। कर्जमाफीची सविस्तर माहिती बघूयात। अपेक्षित कर्ज खाती 36.45 लाख आहेत। अपलोड झालेल्या खात्यांची संख्या आहे 34.98 लाख। तर प्रसिद्ध केलेल्या खात्यांची संख्या आहे 21.82 लाख। 14,000 कोटींची सध्या तरतूद करण्यात आलेली आहे। प्रमाणीकरण झालेली कर्ज खाती आहेत 72,947। 15 जिल्ह्यांसाठी संपूर्ण यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। 13 जिल्ह्यांसाठी अंशतः यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, तर 6 जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध केलेली नाही। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नांदगाव तालुक्यामध्ये पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। शेकडो हेक्टरवरील गहू, हरभरा, मका, कांदा पिकांसोबतच द्राक्ष बाग देखील उद्ध्वस्त झाले असल्यानं शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय। नुकसानग्रस्त शेतकरी आणि कृषी अधिकाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी। अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली। फक्त हजेरीच लावली नाही, तर मोठ्या प्रमाणात तो बरसला आणि सोबत होती गारपीट। या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं होत्याचं नव्हतं करून टाकलेलं आहे। हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेला आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल नाही झाला तर खचला आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, कृषी अधिकारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ का त्यांचं काय नुकसान झालं आहे। बाबा काय म्हणाल, काय नुकसान झालं आहे तुमचं? पहिलं पैसा काय नुकसान झालं तुमचं? आता आमची मक्काची नुकसान झाली। जवळजवळ पहिले बी पावसाळ्यामध्ये पूर्ण मका गेली होती। आता परत आम्ही इकडून तिकडून पैसे आणून उभं केलं, त्याच्यात आता पूर्ण 1 लाख रुपये खर्च होऊन पूर्ण नुकसान झालं आहे। मकाचं काही सुद्धा येणार नाही या मकाला आता पुढून पुढं। कसं याच्या दुःखातून कसं सावरणार? आता या दुःखातून कसं सावरायचं, कसे दिवस काढायचे, आता आम्हाला ती चिंता पडली पुढची। आता तुमचं काय नुकसान झालेलं आहे आणि किती नुकसान झालं आहे? आमच्या गावाचं नुकसान झालं आहे, हरभऱ्याचं झालं आहे, मक्याचं नुकसान झालं आहे पावसाळी। आता त्याच्यात कसं काय करायचं ते काय सांग। तुम्ही काय म्हणाल, हा जो अचानक अवकाळी पाऊस आला आहे याच्यामुळे तुम्हाला किती फटका बसला? तुम्ही काय काय लावलेलं आहे? पहिले अतिवृष्टीमुळे पूर्ण शेतकरी झोपला होता। त्याच्यानंतर आता इकून तिकून भांडवल उभं करून शेती अंगी उभी केली। त्याच्यात आता कांदे असेल, मका असेल, गहू, हरभरा पूर्ण पीक काल गारपीट झाली। नुसतं पाऊस नाही झाला, गारपीट झाली। त्याच्यामुळं 100% शेतकऱ्यांना नुकसान झालं आहे आणि पूर्ण मका किंवा कांदे पूर्ण